उपवास म्हटलं की साबुदाणा, बटाटा, वरईचे पदार्थ आलेच. परंतु यामध्ये आपण काही वाळवणाचे पदार्थसुद्धा करतो जे वर्षभरसुद्धा टिकले जातात. वाळवणाच्या पदार्थामधील हे बटाट्याचे वेफर्स जे आहेत करायला एकदम सोपे वाटतात, परंतु हे तितकेच अवघडसुद्धा आहेत. कधी कधी काय होतं ना की बटाट्याचे वेफर्स जेव्हा आपण वाळवतो त्याच वेळी ते काळे पडतात किंवा मग तेलात घातल्यानंतर ते पटकन लाल होतात. चला तर मग पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे हे आज आपण बघूया. काही छोट्या छोट्या चुका आपण करतो त्यामुळे ते वेफर्स लाल पडतात. म्हणजेच पहिली चूक कोणती की बटाट्याची साल एकदमच सगळ्या बटाट्यांची साल काढून घेणे आणि ते बटाटे पाण्यात न टाकता असेच बाजूला ठेवणे. त्यामुळे काय होतं की बटाट्याचा रंग जो आहे तो वरून अगदीच लाल पडायला चालू होतो. त्यामुळे काय करायचं की एकदम सगळ्या बटाट्यांच्या साली आपण काढून घ्यायच्या नाहीत किंवा मग एकदमच सगळ्या बटाट्यांच्या साली तुम्ही काढून घेणार असाल तर ते बटाटे डायरेक्ट पाण्यामध्येच ठेवायचे. आणि जर असंच 2-3 बटाट्याची साल काढायची आणि डायरेक्ट पाण्यामध्ये त्याचे वेफर्स करून घ्यायचे. बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे डायरेक्ट पाण्यामध्ये जर तुम्ही असे चिप्स पाडले तर त्याचा स्टार्च जो आहे तो लगेच निघून जातो आणि चिप्ससुद्धा पांढरे शुभ्र तसेच राहतात. पाण्याच्या बाहेर बटाट्याचा रंग अगदी लगेचच चेंज होतो, त्यामुळे डायरेक्ट पाण्यामध्येच अशा पद्धतीने चिप्स पाडून घ्यायचे. तर बघा इथे मी 3 बटाट्याचे चिप्स पाडून घेतलेले आहेत. तर हे चिप्स मी लगेचच दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये घालून घेणार आहे. त्यामुळे काय होईल की बटाट्यात जे स्टार्च असतो ते निघून जातं आणि बटाटे अगदी पांढरे शुभ्र जसेच्या तसे राहतात. हे चिप्स करत असताना आपण दुसरी चूक कोणती करतो तर बटाट्याचे चिप्स डायरेक्ट पाण्यामध्ये न किसता आपण एखाद्या मोठ्या परातीमध्ये ते किसून घेतो आणि त्यानंतर पाण्यामध्ये टाकतो. परंतु त्यापर्यंत बटाट्याचा थोडासा कलर चेंज होत आलेला असतो आणि खूप सारे चिप्स एकदाच जर आपण करून घेतले आणि त्यानंतर ते पाण्यामध्ये टाकले तर त्याचे सगळे जे स्टार्च असतो तो अगदीच निघला जातो असं होत नाही. त्यामुळे काय करायचं की बनवतानाच आपण पाण्यामध्येच ते चिप्स पाडून घ्यायचे, म्हणजे अगदी एक चिप्स मोकळा होतो आणि त्याचा पूर्णपणे जो स्टार्च असतो तो निघून जातो. त्या स्टार्चमुळेच बटाट्याचा रंग हा लगेच लालसर पडत असतो. त्यामुळे आपण पाण्यामध्येच खिसून घ्यायचे, त्यामुळे बटाटे अगदी पांढरे शुभ्र राहतात. वेफर्स बनवण्यासाठी तर बटाटा कोणता निवडायचा तर अगदी बटाट्यावरची जी साल असते ती अगदी पातळ असली पाहिजे अशा पद्धतीचा बटाटा आपण वेफर्स बनवण्यासाठी वापरायचा आहे. अगदी नवीनच बटाटा असतो तो सुद्धा आपण वेफर्ससाठी वापरायचा नाही. बटाट्याला आतून हलका पिवळसर रंग असतो त्या पद्धतीचे बटाटे आपल्याला वेफर्स बनवण्यासाठी वापरायचे आहे. तर हे सगळे चिप्स माझे बनवून झालेले आहेत. तर हे चिप्स 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. त्यामुळे बटाट्यातला सगळा स्टार्च हा निघून जाईल आणि चिप्स आपले अगदी पांढरे शुभ्र राहतील. चिप्स पाडत असताना अगदी जास्त जाडसरसुद्धा करायचे नाहीत किंवा अगदीच पातळसुद्धा करायचे नाहीत. जास्त पातळ वेफर्स आपण केले तर ते तेलात टाकता क्षणी करपले जातात. त्यामुळे मीडियम आकाराचे चिप्स आपण तयार करून घ्यायचे. अजून पाण्याचा कलर थोडासा चेंज वाटतोय म्हणून मी अजून एकदा स्वच्छ पाण्याने हे वेफर्स धुवून घेत आहे. पाणी अगदी निथळ दिसलं पाहिजे तोपर्यंत हे बटाट्याचे चिप्स आपण धुवून घ्यायचे. बरेच जण हीच चूक करतात की बटाट्याचे जे वेफर्स बनवलेले आहेत ते 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुतले जात नाहीत आणि त्यामुळे ते वाळल्यानंतर काळवंडल्यासारखे दिसतात. अगदी एक चिप्स वेगवेगळा झाला पाहिजे अशा पद्धतीत आपल्याला हे वेफर्स सगळे धुवून घ्यायचे आहेत. सहसा वेफर्स बनवताना शक्यतो ते बिघडले जात नाहीत, पण अशा छोट्या छोट्या टिप्स आपण जर फॉलो केला तर अगदी पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स आपले तयार होतील. तर तुम्ही बघू शकता तर पाणी अगदी नितळ दिसत आहे, त्यामुळे आता इतकं मी धुवून बास केलेलं आहे. आता हे बटाट्याचे वेफर्स जे आहेत ते रात्रभर असेच पाण्यामध्ये मी भिजत ठेवणार आहे. शक्यतो रात्रभरच भिजत ठेवावेत. लगेचच बटाटा किसून चिप्स बनवून लगेचच आपण बनवून वाळायला नाही घालू शकत. त्या पाण्यामध्ये आपण रात्रभर भिजत जेव्हा ठेवणार आहे त्यामध्ये आपण तुरटी घालून ठेवायची आहे. तुरटीच्या पाण्यामध्ये वेफर्स असेच भिजत ठेवले तर अगदी पांढरे शुभ्र जसेच्या तसे राहतील. आता या तुरटीच्या पाण्यामध्ये रात्रभर असेच मी हे बटाट्याचे वेफर्स भिजत ठेवलेले आहेत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे वेफर्स मी बनवायला घेतलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते तर बटाट्याचे चिप्स कसे पांढरे शुभ्र जसेच्या तसे राहिलेले आहेत. बटाट्याचा कलर अजिबात चेंज होत नाही. तुरटीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे जसेच्या तसे बटाटे राहतात. अजिबात ते लाल पडत नाहीत किंवा वाळल्यानंतर सुद्धा हे काळेसुद्धा पडणार नाहीत आणि तेलात टाकल्यानंतर लगेच करपणार सुद्धा नाहीत. सगळे वेफर्स अगदी एकसारखे तयार झालेले आहेत. हे रात्रभर तुरटीच्या पाण्यात ठेवलेले आहेत. आता मी याला पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यामध्ये घालून घेणार आहे.
तोपर्यंत गॅसवरती मोठ्या पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलेलंच आहे. पूर्ण पाणी उकळलेलं पाहिजे. अगदी खळखळतं उकळलेलं पाणी असेल तरच त्यामध्ये आपण हे वेपर्स घालायचे आहेत. कारण जर पाणी पूर्णपणे उकळलेलं नसेल तर बटाटा हा शिजताना अगदी त्याचा लगदा बनला जाईल किंवा वेपर्स तुटले जातील. तर इथे तुम्हाला दिसत असेल, बघू शकता, अगदी पांढरे शुभ्र वेपर्स तयार झालेले आहेत. बटाट्याचे वेपर्स करायला जितके सोपे वाटतात ना तितकेच ते कठीण पण आहेत. परंतु एखादी अशी छोटी छोटी जी टिप्स असतात ते आपण जर फॉलो केले तर आपल्याला बनवायला अजिबात हे अवघड वाटणार नाहीत. हे बटाट्याचे चिप्स शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. अगदी पटकन शिजलं जातं. त्यामुळे अगदी लक्ष देऊन काळजीपूर्वकच आपल्याला हे करायचं आहे. जास्त शिजले तर त्याचे पूर्णपणे तुकडे पडले जातात. तर इथे पाणीसुद्धा पूर्ण उकळलेलं आहे. अगदी खळखळतं पाणी उकळल्यानंतर गॅसचा फ्लेम मी कमी केलेला आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये मीठ घालून घेत आहे. तर मीठ आपण जेवढे बटाटे घेतलेले आहेत त्याच्यानुसार कमी जास्त घालू शकतो. परंतु हे पाणी असंच राहणार आहे आणि यातून वेपर्स आपण बाजूला काढणार आहोत. त्यामुळे मीठ पाण्यामध्ये तसंच राहतं. आणि बटाट्याचे चिप्स आत्ता जरी जास्त वाटत असले तरी वाळल्यानंतर सुकल्यानंतर अगदी थोडेसे बनतात. त्यामुळे मीठ हे काळजीपूर्वकच आपल्याला घालायचं आहे. तर या पाण्यामध्ये मी सगळे वेपर्स घालून घेते. मी इथे एकदम मोठं पातेलं ठेवलेलं आहे त्यामुळे माझे सगळे वेपर्स एकाच पातेल्यात बसतात. जर तुम्ही छोटं ठेवलं असेल तर अगदी 2 बॅचमध्ये सुद्धा हे बटाट्याचे वेपर्स आपण शिजवून घेऊ शकतो. हे वेपर्स शिजवत असताना अधूनमधून चमच्याने आपल्याला याला सारखं ढवळून घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं की खालच्या बाजूला जे चिप्स आहेत ते शिजले जातात आणि अगदी तळाला जाऊन बसतात आणि वरच्या बाजूचे चिप्स जसेच्या तसे राहतात. आणि तळाला गेलेले जे चिप्स आहेत ते जास्ती शिजून त्याचा अगदी लगदा बनतो. पूर्ण चुरा होऊन जातो त्या चिप्सचा. जास्त वेपर्स शिजले गेले तर ते आपण वाळतसुद्धा नाही घालू शकत. कारण ते हातात घेतल्या क्षणी त्याचे तुकडे पडतात आणि पूर्ण चुरा होऊन जातो. त्यामुळे अधूनमधून असं ढवळत राहायचं आणि जास्त लक्ष दिलं की मग आपले वेपर्स अजिबात बिघडले जाणार नाहीत. तर थोड्या वेळासाठी मी झाकून ठेवते आणि हे वेपर्स शिजवून घेते. तर थोड्या वेळानंतर मी हे झाकण काढून बघितलेलं आहे. तर हे बघा, बटाट्याचे वेपर्स अगदी तळाला जाऊन बसलेले आहेत. जर तुम्हाला बटाट्याचे वेपर्स शिजलेत का नाही हे जर समजत नसेल तर बटाट्याचे वेपर्स असे तळाला जाऊन जेव्हा बसलेले असतात ना त्याच वेळेला ते शिजलेत असं आपण ओळखू शकतो. किंवा मग हातात अशा पद्धतीने एक वेपर्स घ्यायचा आणि अगदी अलगद कट करून बघायचा तर तो लगेच असा तुटला जातो हाताने किंवा त्याचा चुरा होतो लगेचच. त्याच वेळेला वेपर्स शिजलेत असं आपण समजू शकतो. तर बघू शकता अगदी पातेल्याच्या तळाला सगळे वेपर्स गेलेले आहेत. म्हणजे हे वेपर्स आपले परफेक्ट शिजलेले आहेत. पण आता या स्टेजला मात्र आपल्याला घाई करावी लागणार आहे की अजून जास्त वेळ जर हे पाण्यात राहिलं तर त्याचा चुरा होऊन जाणार. त्यामुळे लगेचच हे वेपर्स आपल्याला पाण्यातून बाहेर काढायचे आहेत. आपल्याकडे जो तळणीचा झाऱ्या असतो त्या झाऱ्याने अगदी व्यवस्थित हे वेपर्स आपण बाजूला काढू शकतो. यातून पाणी अजिबात बाजूला येणार नाही आणि फक्त वेपर्स निथळून असे पद्धतीने बाजूला जर काढले आपण तर एक्स्ट्राचं पाणी त्या बटाट्यांमध्ये राहणार नाही आणि बटाटा एक्स्ट्रा शिजला जाणार नाही. कारण यातून जरी आपण काढलं तर हे बटाट्याचे वेपर्स गरम आहेत त्यामुळे त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती चालूच असते. कारण गरम पाण्यातून बाहेर काढलं तर त्याची वाफ असतेच अजून, त्यामुळे ते अजून थोडं शिजलं जातं. त्यामुळे या स्टेजला मात्र घाई करून आपण सगळे वेपर्स पाण्यातून बाजूला काढून घ्यायचे. तर इथे मी परातीमध्ये सगळे वेपर्स बाजूला काढून घेतलेले आहेत. तर इथे मी तुम्हाला एक वेपर्स हातामध्ये घेऊन दाखवते. तो अगदी असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे, म्हणजे तो अगदी शिजलाय, व्यवस्थित शिजलाय हे आपल्याला समजलं जातं. तर बटाटा अगदी ट्रान्सपरंट होऊन जातो शिजल्यानंतर. तर हा सगळे वेपर्स मी आता वाळायला घालणार आहे. बटाट्याचे वेपर्स हे उन्हामध्येच व्यवस्थित वाळले जातात किंवा मग फॅनमध्ये जर आपण घातलं, खाली फॅनच्या खाली जर घातलं तर ते व्यवस्थित वाळले जाणार नाहीत. तर टेरेसवरती मी अशा पद्धतीने कापड अंथरून घेतले आणि त्यावरती मी बटाट्याचे चिप्स वाळत घालणार आहे. अगदी एक एक वेपर्स असा सेपरेट बाजूला वाळत घालायचा आहे आपल्याला. सगळ्यात बोरिंग काम तर हेच वाटतं मला हे वेपर्स बनवताना. आता बघू शकता वाळल्यानंतर अगदी पाटी भरून हे वेपर्स आपले बनलेले आहेत. जेव्हा वेपर्स आपण बनवले त्यावेळेला 2 पाटीमध्ये हे होते, आता वाळून ते 1 पाटी झालेले आहेत. तर इथे थोडेसे वेपर्स मी बाजूला काढून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी एकसारखे व्यवस्थित आणि पांढरे शुभ्र हे वेपर्स आपले तयार झालेले आहेत. जास्त काही करायची गरज लागत नाही, फक्त छोट्या छोट्या काही टिप्स असतात त्या आपल्या फॉलो करायला लागतात. टिप्स जर फॉलो केल्या तर अगदी पांढरे शुभ्र वेपर्स आपले तयार होतात. तर मी इथेच तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे की तळल्यानंतरसुद्धा हे वेपर्स अगदी पांढरे शुभ्र जसेच्या तसे राहतील, अजिबात ते लाल पडणार नाहीत.
वेफर्स तळताना गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवायची नाही किंवा तेलसुद्धा अगदी जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही. मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे वेफर्स तळून घ्यायचे असतात, म्हणजे ते पांढरे शुभ्र तळले जातात. कारण वेफर्स तळायला जास्त वेळ लागत नाही. तेलात टाकता क्षणी ते लगेचच तळले जातात. त्यामुळे अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वेफर्स तळून घ्यायचे असतात. तर तुम्ही हे वेफर्स बघू शकता, अगदी पांढरे शुभ्र तळले गेलेले आहेत. तळल्यानंतरसुद्धा याचा कलर अजिबात चेंज झालेला नाही, म्हणजे आपले वेफर्स हे परफेक्ट झालेले आहेत. अगदी वर्षभर हे वेफर्स जसेच्या तसे पांढरे शुभ्र राहतात. आणि उन्हाळ्यातले हे वाळवणाचे पदार्थ तर वर्षभर टिकतातच, ते काही खराब होत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने केलेले वेफर्स वर्षभर आपण टिकवू शकतो. वर्षभर टिकवण्यासाठी बटाट्याचे वेफर्स बनवण्याची वेगळी अजून काही यापेक्षा सोपी पद्धत असेल असं मला नाही वाटत. कारण आपली आई आजीसुद्धा याचप्रमाणे करते. अगदी रात्रभर भिजत ठेवून आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वेफर्स बनवले जातात. तर ही एक पद्धत आहे जी अगदी सोपी आहे आणि परफेक्टसुद्धा आहे. आणि वेफर्स बनवण्याची ही पद्धत अगदी पारंपरिक आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने अगदी पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स आपले तयार झालेले आहेत. अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत आणि खायलासुद्धा अगदी खुसखुशीत होतात. तर अशाच पद्धतीचे उन्हाळ्याचे बरेच आपले जे वाळवणाचे पदार्थ आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पण त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला पाहिजे आणि बेल आयकॉनला क्लिक करायला पाहिजे, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.